नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण कच्च्या बटाट्यापासून झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होईल असा चवदार नाश्ता बनवणार आहोत. चला तर बनवायला सुरुवात करूया. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत. सोलून घ्यायचे आहेत बटाटे. तर इथे दोन्ही बटाटे मी सोलून घेतलेत आणि रंग बदलू नये म्हणून असे पाण्यामध्ये ठेवले होते. आता हे किसून घ्यायचे आहेत. तर दोन्ही बटाटे मी इथे किसून घेतलेत. एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया, म्हणजे यामध्ये आपल्याला पुढचं साहित्य घालता येईल. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स घातले. चिली फ्लेक्स नसेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल. यानंतर अर्धा चमचा इथे मी आलं लसणाची पेस्ट घातली आहे. आलं लसूण तुम्ही किसून घातलं तरी चालेल इथे. यानंतर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे. यानंतर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली मी. हे सगळं मिक्स करून घेऊया. आता यामध्ये एक मोठा चमचा मी बारीक रवा घालते. बारीक जाड कोणताही रवा तुम्ही इथे घालू शकता. रव्यामुळे छान कुरकुरीतपणा येईल रेसिपीला. यानंतर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. यातलं थोडं थोडं घालत जायचं आहे. जास्त गव्हाचं पीठ आपल्याला घालायचं नाही आहे, फक्त बाइंडिंग पुरतंच घालायचं आहे. तुम्ही जास्त जर गव्हाचं पीठ घातलं तर हे कुरकुरीत होणार नाही. गव्हाच्या पिठामुळे सॉफ्ट होईल, म्हणून फक्त इथे पहा बाइंडिंग पुरतंच गव्हाचं पीठ मी घालते. खूपच कमी साहित्यामध्ये चवदार आणि कुरकुरीत अशी ही रेसिपी तयार होते आणि वेळसुद्धा खूप कमी लागतो. तर हे असं मी तयार करून घेतलं आहे पहा. आणि यासाठी मला अर्धी वाटी इतकं पीठ लागलं. तर 1 वाटी मी पीठ घेतलेलं, त्यातलं पहा अर्धी वाटी पीठ मी इथे वापरलं. आता याच्या आपण छोट्या छोट्या टिक्क्या बनवूया. तर अशा थोड्याशा चपट अशा टिक्क्या बनवून घेतल्यात. तर इथे मी सगळ्या टिक्क्या बनवून तयार केल्यात. आता या आपण शॅलो फ्राय करूया. तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवला आहे. यामध्ये एक मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल थोडंसं पसरवून घेऊया. यावरती या टिक्क्या घालूया. तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं असेल, वेळ नसेल आणि काहीतरी चवदार क्रिस्पी खायचं असेल, तर तुम्ही हे अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवू शकता. तर एका वेळेस मी इथे 6 टिक्क्या पॅनवरती घातल्यात. आता एका बाजूने आपण फ्राय करून घेऊया आणि नंतर उलटून घेऊया. तुमच्याकडे जर रवा नसेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा 1 चमचा घालू शकता. किंवा जर तांदळाचं पीठसुद्धा नसेल तर तुम्ही पोहे 1 चमचा मिक्सरमध्ये बारीक करून ते सुद्धा यामध्ये वापरू शकता. त्यामुळे सुद्धा याला कुरकुरीतपणा यायला मदत होईल. तर असे ह्या टिक्क्या मी उलटून घेतल्यात. दोन्ही बाजूनी या गोल्डन ब्राऊन करून घेऊया. तर मस्त रंग आला या टिक्क्यांना पहा. तर इथे या सगळ्या टिक्क्या अशा मस्त कुरकुरीत करून घेतल्यात. तुम्ही या टोमॅटो केचप बरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर सर्व करू शकता.
तर या मी आता काढून घेते. तर या मस्त आपल्या टिक्क्या तयार आहेत. तुम्हाला इथे मी एक तोडून दाखवते. वरून क्रिस्पी आणि आतून अगदी सॉफ्ट अशा टिक्क्या तयार झाल्यात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.